नमस्कार मित्रांनो, बिलीव्ह इट चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, नेपाळमधील अनेक महत्त्वाचे असे पर्यटन स्थळे आहेत। त्यापैकी मी तुम्हाला आज महत्त्वाच्या अशा पर्यटन स्थळाविषयी माहिती देत आहे। पोखरा हे मध्य नेपाळमधील एक महानगर आहे, जे गंडकी प्रांताची राजधानी आणि नेपाळची पर्यटन राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे। काठमांडूनंतर पोखरा हे नेपाळमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे। या ठिकाणी हेवा लेक, देवीस वॉटरफॉल, गुप्तेश्वर महादेव गुफा, महेंद्र गुफा, वर्ल्डपीस पगोडा, कुंडीकोट शिव मंदिर, सरंगपूर, विंध्यवासिनी मंदिर, पोखरा मार्केट, बघनस्थान लेक, हँगिंग ब्रिज, आंतरराष्ट्रीय माउंटेन म्युझियम अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत। त्यापैकी आज तुम्हाला मी कुंडीकोट शिव मंदिर याविषयी माहिती सांगणार आहोत। तर मित्रांनो, पोखरा शहरामध्ये आल्यानंतर प्रथम दिवशी पहिल्या दिवशी हॉटेलवर रेस्ट करून सकाळी बसने किंवा टॅक्सीने आपण कुंडीकोट या ठिकाणी जाऊ शकतो। कुंडीकोट शिव मंदिर हे किंवा स्टॅच्यू ऑफ लॉर्ड शिवा पोखरा शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे। नेपाळमधील सर्वात मोठी मूर्ती म्हणजे कुंडीकोट शिव मंदिर किंवा स्टॅच्यू ऑफ लॉर्ड शिवा। हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर आहे। नेपाळमधील लोकांसाठी हे ठिकाण सर्वात जास्त धार्मिक स्थळ आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपणास निसर्ग सौंदर्याने नटलेले सर्व अति सुंदर असे दृश्य पाहावयास मिळते व या ठिकाणी येण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तिकीट किंवा कर आकारला जात नाही। या ठिकाणी येण्यासाठी सकाळी 6:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत खुले असते। त्यामुळे या ठिकाणी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात। या ठिकाणी आल्यानंतर शिवमंदिराला भेट दिल्यावर खरोखर डोळ्याचं पारणं फिटतं। मूर्ती खूप सुंदर आहे। तसंच मूर्तीच्या पुढे मंदिरापुढे पाण्याचे कारंजे आहेत। हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंच असल्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर आजूबाजूचे सुरती सौंदर्य पाहता येते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास नक्की आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती।